नए किरदार आते जा रहे हैं, नए नए किरदार आते जा रहे हैं, मगर नाटक पुराना ही चल रहा है. राहत इंदोरी यांचा हा शेर सध्याच्या राजकारणाला अगदी चपखल बसणार आहे. नाही बघा ना, नवे नेते येत आहेत, नवे पक्ष येत आहेत, नव्या युत्या आघाड्या घडतायत बिघडतायत. असे कितीतरी नए किरदार निवडणुका आल्या की दिसायला लागतात. पण ज्या मुद्द्यांवरती राजकीय नाटक रंगतं ते मुद्देही जुनेच आणि ते वादही जुनेच. मुंबईतला एक अगदी जुना वाद, तुमच्या आमच्या ओळखीचा आणि काही जणांसाठी अगदी जिव्हाळ्याचाही. मराठी विरुद्ध अमराठी हा वाद. मुंबई कोणाची या प्रश्नाला राजकीय हवा अधूनमधून दिली जातेच. त्यात निवडणुका आल्या की हा वाद काही नेत्यांच्या प्रचाराचा मेखेचा मुद्दा असतो. आतापर्यंत तुम्ही ओळखलं असेलच की मी कुणाबद्दल बोलतेय. निवडणुकीच्या तोंडावर मराठी अमराठी वादाला ताजी फोडणी दिली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी. ही झणझणीत फोडणी काही जणांना रुचली आहे तर काही जणांच्या नाकाला झोंबली आहे आणि यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. शिवाय नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारातही रंगत आली आहे. युत्या आघाड्यांच्या झेंड्यांच्या घड्या मोडल्या गेल्या आहेत आणि अनेक ठिकाणी क्रॉस कनेक्शन्स लागले. या सगळ्याचं विश्लेषण आज आपल्याला करायचं आहे. तेव्हा नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवरला आपण सुरुवात करूया, पण त्याआधी ऐकूयात राज ठाकरे नेमकं काय म्हणाले. रात्र वैरेची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं. आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ती कोणालाच आवरता येणार नाही. मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे, कुठेही गाफील राहू नका. तर ही सगळी विधानं राज ठाकरेंनी काल रात्री मनसेच्या कोकण महोत्सवामध्ये केली आहेत. मराठी माणसांनो गाफील राहू नका असं म्हणत त्यांनी मराठी माणसाला साथ घातली आहे, नव्हे खरं तर इशाराच दिलाय. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा खेळलेलं हे हुकुमी मराठी कार्ड. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर ठाकरे बंधूंचं हेच कार्ड पुन्हा एकदा मुंबईमध्ये खेळण्यात येणार आहे हे आता स्पष्ट आहे. पण कार्ड जुनं असलं तरी राजकीय अरेला कार्य करण्याचा वेग हल्ली चांगलाच वाढलाय. त्यामुळे राज ठाकरेंच्या या दाव्याला भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांनी लगेचच उत्तर दिलं. मराठी माणूस युतीवरती खुश असल्याचा दावाही केला. ऐकूयात मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि इतर नेत्यांनी राज ठाकरेंना काय उत्तर दिलंय. मराठी माणूस जागाच आहे आणि मराठी माणूस खुश सुद्धा आहे. मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड, सीसीटीव्ही कॅमेरा किंवा बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर जे दिलं त्यामुळे मराठी माणूस हा उत्साहामध्ये आहे, खुश आहे. येणाऱ्या विकासाकडे, प्रगतीकडे आणि उन्नतीकडे फार मोठ्या आशेने हा मराठी माणूस हा बघतोय आणि त्यामुळे मराठी माणसांनी ज्यांना घरचा रस्ता दाखवला त्यांना कुठेतरी भीती वाटते आणि त्यामुळे अशा प्रकारची विधानं काही लोक करतायत. इमोशनल वातावरण तयार करून मत घेण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं. प्रत्येक निवडणुकीचं वेगवेगळं महत्त्व असतं. या निवडणुकीचं महत्त्व काय मुंबईमध्ये, तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्व आहे. मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे. विकसित मुंबईचा आराखडा माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला. त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही. त्या ठिकाणी जात पंथ धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही, तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं. राज ठाकरे साहेबांनी जे काही आव्हान केलेलं आहे त्यांना ही कल्पना आहे की ज्यांनी या महानगरपालिकेमध्ये मराठी माणसाचा हे जो पाहिजे सहकार्य पाहिजे होतं जे त्याला केलं नाही त्यांच्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे. मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढणारा कोण हा खरा प्रश्न आहे. म्हणून राजसाहेबांनी त्यासाठी सांगितलं की ज्यांनी हे पाप केलं त्यांच्यासाठी शेवटची निवडणूक आहे. आता त्यांच्यासोबत आहेत परंतु त्यांना त्याची जाणीव झालेली आहे.
तर तुम्ही ऐकलंच की भाजप नेत्यांचा रोख हा प्रामुख्याने विकासाचे मुद्दे मांडण्याकडे किंवा राज ठाकरेंचं विधान खोडून काढण्याकडे आहे. संजय शिरसाटांनी मात्र राज ठाकरेंच्या आडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधण्याची संधी सोडलेली नाहीये. पण असो, एकंदरीतच मराठी माणसा जागा हो असं राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सांगितलंय. तर त्यांचा हा आरोप किंवा दावा असं म्हणूया तुम्हाला पटणार आहे का, यावरच आम्ही आजचा प्रश्न विचारलाय. तो पाहण्यासाठी आपण पोल सेंटरला जाऊया. मराठी माणूस गाफील राहिला तर येणारी महापालिका निवडणूक ही त्याच्यासाठी शेवटची असेल. राज ठाकरे यांचा दावा पटतो का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. अजूनही प्रश्न लाईव्ह आहे, तुम्ही तुमचं उत्तर अजूनही नोंदवू शकता. तर ठाकरेंनी एका बाजूला ही मराठीची तार छेडली आहे, पण साथीला मतदार यादीच्या घोळाचा जुना राग आळवणंही सुरू आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या शिष्टमंडळानं आज पुन्हा राज्याच्या निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. मतदार याद्यांच्या प्रारूपांवरती त्यांनी आक्षेप घेतला. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या या शिष्टमंडळामध्ये अनिल परब, अंबादास दानवे, बाळा नांदगावकर इत्यादी नेते होते. विरोधकांच्या वॉर्डात जात आणि धर्म पाहून मतदार याद्या बदलण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी आज केला आणि याविरोधामध्ये रस्त्यावर आणि कोर्टात लढाई लढण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. आदित्य ठाकरे अजून काय काय म्हणालेत आपण ऐकूया. ही मतदार यादी, प्रारूप मतदार यादी ही 7 नोव्हेंबरला येणार होती. तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं 7 नाही तर 14 तारखेला येणार. त्याच्यानंतर 14 नाही तर आता 20 तारखेला येणार. आणि 20 तारखेला देखील आपल्या सर्वांनाच माहिती आहे, सगळी जी यादी आली ती संध्याकाळपर्यंत डाउनलोड होत नव्हती. यादी कुठेही मशीन रिडेबल नाही आहे. यादीमध्ये अनेक गोंधळ आहेत. हे बदल जर घडले नाहीत तर अर्थात विरोधी पक्ष तर रस्त्यावर उतरेलच, पण कोर्टात पण ह्याच मागणी घेऊन जाऊ की यांचं सस्पेन्शन झालं पाहिजे. आणि नुसतं सस्पेन्शन नाही तर देशद्रोहाचा कायदा झाला पाहिजे. तर आता मतदार यादीचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल की मराठी अमराठी का हिंदू मुस्लिम, यामुळे मतांचं पोलरायझेशन होईल का, यावरती चर्चा आणि विश्लेषण आज आपण करणार आहोत. पण त्याआधी जरा जाऊयात राज्यातल्या छोट्या छोट्या शहरांमध्ये आणि बघूयात निवडणूक प्रचाराशी संबंधित काही मोजक्या पण महत्त्वाच्या घडामोडी. तुम्हाला सांगते, अवघा एक आठवडा उरलेला आहे आता नगरपंचायतींमध्ये प्रचारासाठी आणि राजकीय वातावरण चांगलंच गरम झालंय. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार सगळेच प्रचारामध्ये दंग आहेत. मित्रासमोर मित्र उभे ठाकलेत, विरोधकाच्या गळ्यात गळे घातले जात आहेत, असंच चित्र सगळीकडे आहे. भाजपवरती नाराज असल्याची चर्चा रंगलेली असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही झंझावाती प्रचार दौरा सध्या सुरू आहे. काल ते सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यात होते. गेले काही दिवस भाजपला टार्गेट करणारे काय झाडी काय डोंगर फेम आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासोबत त्यांची जंगी सभा झाली. यावेळी सांगोल्याचा वाघ म्हणत त्यांनी शहाजी बापूंचं कौतुकही केलं. तर आज शिंदे कोल्हापूरच्या कागलमध्ये होते. तिथे एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला ते धावून गेले. राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आल्यामुळे तिथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा लढा उभा राहिलाय. तर सांगोला आणि कागल ही फक्त उदाहरणं आहेत. महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती होतील वगैरे भाषा केवळ बोलण्यापुरती राहिली आहे. मित्रपक्ष सरळ सरळ एकमेकांना उघडपणे टक्कर देणार असं चित्र जवळजवळ सगळीकडे. पण हे फक्त नगर परिषदा आणि नगरपंचायतींपुरतं मर्यादित नाहीये, तर महापालिकेमध्येही असेच सामने रंगणार आहेत. आणि याची पहिली झलक दिसली कल्याण डोंबिवलीमध्ये. केडीएमसीमध्ये शिंदेसेना आणि भाजपमध्ये हेवेदावे, पळवापळवी गेल्या काही दिवसांपासून आपण सतत पाहतोय. पण भाजप प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाणांनी त्यावर कडी केली आणि तिथे भाजप स्वबळावरती ताकद आजमावणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. केंद्रात आणि राज्यात सरकार असलेल्या पक्षाला शहराची सत्ता द्या असं आवाहन त्यांनी कल्याण डोंबिवलीकरांना केलंय. आणि निमित्त झालं होतं ते विकास कामांच्या भूमिपूजनाचा, पण तिथे प्रचारच झाला. चव्हाण नेमकं काय म्हणालेत ते तुम्हीच ऐका आणि या बाईटमध्ये बिटवीन द लाईन काय आहे तेही तुम्हीच समजून घ्या. यावेळेला फक्त एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील, जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एकमेव आहे की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे, तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला, तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील. घरात ज्या ज्या व्यवस्था आपण विचार करतोय त्या सर्व व्यवस्था उभ्या करता येतात. ऐकलं, जो कमळावर उभा राहील त्यालाच मतदान करा असं चव्हाण म्हणाले.
म्हणजे मतदार यंत्रावरती धनुष्यबाण किंवा घड्याळ असलं तरी ते बटन दाबू नका असं त्यांना म्हणायचं नसेल ना? असो, एकीकडे भाजप आणि शिवसेनेत अशी जुंपली आहे, तर दुसरीकडे बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांनी भाजपच्या योगेश क्षीरसागरांवरती जाहीर सभेमध्ये टीका केली. स्वार्थासाठी क्षीरसागरांनी कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा त्यांनी आरोप केला. आज ही कार्यकर्त्याची निवडणूक जेव्हा येते तेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी यांच्या पाठीत खंजीर खुपसून पळकुटेपणा केला, पळून गेला. मुद्द्याची निवडणूक मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न कुणी करू नका. आणि अशा पद्धतीनं तुम्ही लोकशाहीच्या या उत्सवामध्ये तर काही खोडा घालण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर या ठिकाणी याद राखा, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित अनंतराव पवार हे आहेत. एकूणात काय तर बहुतेक शहरांमध्ये सत्ताधारी पक्षांमध्ये अशीच जुंपल्याचं दिसतंय. मैत्रीपूर्ण लढत म्हणतात तीही अशीच असावी का? असो, पण हे फक्त महायुतीतच घडतंय असं नाहीये. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मित्र देखील असेच एकमेकांना भिडलेत. काही ठिकाणी तर हा वाद इतका टोकाला गेलाय की एकमेकांवरती अत्यंत गंभीर आरोप केले जात आहेत. आता हेच पहा ना, कर्जत जामखेडचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी चक्क जामखेड शहरातील काँग्रेसला भाजपची बी टीम म्हणून हिणवलंय. राम शिंदे सरांना मदत व्हावी, बीजेपीला मदत व्हावी अशा पद्धतीने उमेदवार हे काँग्रेसने कर्जत तालुक्यामध्ये दिलंय. काँग्रेसच्या नेत्यांची चूक नाही, पण स्थानिक जे काँग्रेसचे नेते आहेत ज्यांनी उमेदवारी दिली आणि एबी फॉर्म विकला अशा लोकांची खऱ्या अर्थाने चूक आहे. भाजपची बी टीम म्हणून जामखेड नगर परिषदेमध्ये काँग्रेस दुर्दैवाने काम करत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणखीन एक घडामोड बघूया. इकडे मुंबईत मराठी माणसाच्या हृदयाला हात घालून मतं मागितली जात आहेत, तर तिकडे अमरावतीमध्ये भाजपच्या खासदार नवनीत राणांनी आपला हिंदुत्वाचा हुकमी एक्का बाहेर काढलाय. त्यांनी जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलेल्या मुस्लिम उमेदवारांची यादी वाचून दाखवली आणि काँग्रेस म्हणजे मुस्लिम या आरोपाचा पुनरुच्चार केला. ऐकूया. अंजनगावमध्ये कोण आहे? आयशा बानो काँग्रेसची उमेदवार. चिखलदरामध्ये अब्दुल आणि चांदूर बाजार मध्ये तबस्सुम. किती कठीण आहे. कांग्रेस की अशी परिस्थिति झाली जब उन्होंने डिक्लेअर ही कर दिया कांग्रेस मतलब मुस्लिम, मुस्लिम मतलब कांग्रेस, तर आमचा एकही मतदान त्यांना जाणं म्हणजे कोणाला जाणं आहे हे म्हणणं आहे. तर नवनीत राणांनी हिंदुत्वाचं कार्ड खेळलंय, तर इकडे मुंबईत राज ठाकरेंनी मराठी अस्मितेचा मुद्दा छेडल्याचं आपण सुरुवातीलाच बघितलंय. यावरच आम्ही आजच्या 0 अवरमध्ये विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही प्रतिक्रिया काय दिल्यात ते आपण पाहूयात आमच्या मीडिया सेंटरला. एक्सवरून आलेली पहिली प्रतिक्रिया राजश्री यांची आहे. निवडणुका आल्या की असले मुद्दे उचलले जातात. हे केवळ राज ठाकरेंकडनं घडतंय असं नव्हे, सगळेच पक्ष हेच करतात असं त्या म्हणतायत. पुढचा प्रश्न आहे अमित जाधव यांचा. काही लोकांना वाटतंय 2014 पासून देशाला स्वातंत्र्य मिळालंय, अशा लोकांसाठी शेवटची निवडणूक ठरेल आणि मुंबईचा महापौर मराठीच बनेल. मराठी माणसाने इतर जागतिक राजधानी शहरांचा इतिहास बघावा आणि योग्य पावलं टाकावी. विनायक पाटील यांची प्रतिक्रिया. विष्णू सुरवसे युट्यूबवरनं म्हणतायत मराठी माणूस गाफील राहिला म्हणून हे बाकीचे लोक मस्तीत आलेत, यावेळेस गाफील राहू नका. फेसबुकवरनं सूर्यकांत जाधव म्हणतायत एका बाबतीत मी महाराष्ट्राच्या मतदारांचा अत्यंत आभारी आहे. प्रांतवाद आणि भाषावाद करणाऱ्या मनसेला त्यांनी कायम 4 हात दूर ठेवलं. युवराज झुंगारे फेसबुकवरनं आपलं मत व्यक्त करतायत. भाजपाचं राजकारण बघता राज ठाकरे यांचं म्हणणं अगदी योग्य आहे. भाजपला देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर ताब्यात घ्यायचंय. तीस स्टेप ऐकून ऐकून लोक कंटाळले आता. शीतल सुर्वे यांचं इंस्टाग्रामवरनं मत आहे.
ओमकार सोनू इंस्टाग्रामवरनं म्हणतायत, एकदा राज ठाकरे यांना साथ द्यायलाच हवी, जनतेने त्यांच्यासाठी नाही आपल्यासाठी तरी साथ द्यावी. तर अशी संमिश्र मतं आहेत आणि या मराठी अमराठी वादावरती आणि त्याच्या संभाव्य राजकीय परिणामांवरती आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपण 0 आवरच्या गेस्ट सेंटरला जाऊया. आपल्यासोबत आहेत मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे, त्याचबरोबर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आणि त्याचबरोबर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे. आपल्या तिघांचंही मी स्वागत करते. आणि राज ठाकरेंनी मराठी माणसासाठी शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल असं एक मोठं विधान केलेलं आहे. केशवजी, मी तुमच्याकडे येतेय. या विधानाचा रोख अर्थ कुठल्या दिशेने असं तुम्हाला वाटतंय? असं आहे की मराठी माणसासाठी नाही, पण कदाचित, मी हा शब्द जाणीवपूर्वक कदाचित हा शब्द नीट ऐकून घ्या, कदाचित जे सतत मराठीच्या भावनेवरती राजकारण पोसून आपला स्वार्थ साधत होते अशा ठाकरे कुटुंबांपैकी कोणाची निवडणूक कदाचित असू शकते. कारण मराठी माणसाला अशा पद्धतीचं भावनिक राजकारण हे आवडत नाही. आणि वर्षानुवर्ष मराठी माणसांनी सातत्याने प्रेम दिल्यानंतरही त्याच्या पदरामध्ये वर्षानुवर्ष महापालिकेत सत्तेत राहिल्यानंतर शिवसेनेकडून काय मिळालं याची उत्तरं मराठी माणूस मागणार आहे. त्यामुळे मराठी माणसाचं यापूर्वी याच्या पुढच्या काळात मराठी माणूसची निवडणूक असणार आहे. मराठी माणूस त्याच आक्रमकपणे, त्याच आत्मविश्वासाने, त्याच आग्रहाने मतदान करत आपला नेता निवडणार आहे. मात्र ज्यांनी स्वार्थासाठी गेले अनेक वर्ष मुंबईच्या मतदारांना गृहीत धरलं त्यांच्यासाठी मात्र ही निवडणूक शेवटची असू शकते. बरं, संदीपजी काय म्हणाले यावर? ज्यांनी स्वार्थासाठी मराठी माणसाला गृहीत धरलं त्यांच्यासाठी निवडणूक शेवटची असू शकते. मला असं वाटतं जे साहेब म्हणाले त्याची अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसतील. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर ज्या प्रकारे मतदार यादीत घोळ आहे, मला असं वाटतं तो आम्ही आज पण निवडणूक आयोगाकडे आमचे नेते सन्माननीय बाळासाहेब गेले होते, आम्ही तो दाखवला. साहेबांनी 2 गोष्टी सांगितल्या. एक तर मतदान जे करणारे लोक आहेत ते कोण आहेत हे बघा. ते आपल्या ओळखीचे आहेत का, इथले आहेत का बाहेरनं कोण आणून यांना मतदान? कारण आपण बघतोय की एक स्वतः मंत्री महोदय म्हणतात, आमदार म्हणतात शिवसेना यांचे शिंदेचे की मी 20,000 मतं बाहेरनं आणली. त्यामुळे ते म्हणाले ते अगदी योग्यच आहे की आपण जागरूक राहायला पाहिजे. दुसरा विषय, ज्या पद्धतीची परप्रांतीय लोकांची दादागिरी या मुंबई शहरामध्ये चालू केलेली आहे, म्हणजे आम्ही मराठी माणसालाच मुंबईत घर देणार नाही इथपासून ते आम्ही बोलणार नाही मराठी, काय तुम्हाला करायचं ते करा, इथपर्यंत ज्या पद्धतीची दादागिरी चालू आहे, मला असं वाटतं ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलं ज्या पद्धतीचे आज तुम्हाला माहिती आहे का, महानगरपालिकेत 30च्या वर परप्रांतीय नगरसेवक आहेत. कशा आले निवडून? हे या मुंबई मराठी माणसाची आहे ना, मग कोणी आणले निवडून, कोणी दिली तिकीट यांना, कुठले पक्ष आहेत? आणि हे दोन्ही आहेत, भारतीय जनता पक्ष पण आहे आणि काँग्रेस पण आहे. अगदी, म्हणूनच काँग्रेस काही अपवाद नाहीये. म्हणूनच हा प्रश्न घेऊन संदीपजी मी आता अतुलजींकडे जाते. अतुलजी, काय उत्तर द्याल याचं? का आहेत नगरसेवक, कोणी आणलेले आहेत हे निवडून, हा प्रश्न विचारतात संदीप देशपांडे. माझ्यासाठी तर हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. बोगस मतदार आणून जर तुम्ही या निवडणुकीमध्ये गडबड घोटाळे करणार असाल तर ते थांबवले पाहिजे, हे महत्वाचं आहे. आता भाजप हात झटकून मोकळी होते. 11 वर्ष झाले राज्याच्या सत्तेत आहे आणि महापालिकेमध्ये 25 वर्ष हे शिवसेनेसोबत सत्तेत होते आणि स्वतःकडे उलटं बोट दाखवतात, स्वतःच्याच गालावर स्वतःच आपण मारल्यावर काय की 25 वर्ष काही झालं नाही. मग MMRD आहे, सिडको आहे, वेगवेगळ्या संस्था ज्या आहे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, त्याचा कंट्रोल तर राज्य सरकारकडे आहे. म्हणजे डेव्हलपमेंट यांनी केली नाही हे स्वतः म्हणतात आहे. आता याच्या मागची भूमिका काय आहे? या नरेंद्र मोदीजी सन्माननीय प्रधानमंत्री येऊन काय म्हणतात की मुंबईचा संबंध हा महाराष्ट्रापेक्षा गुजरातची जास्त आहे. आमचं म्हणणं आहे की मुंबई ही पूर्ण देशाशी संबंधित आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे. मग त्या आर्थिक राजधानीला तुम्ही कब्जामध्ये घेण्यासाठी, म्हणजे मुंबई तुमची भांडी घासा आमची, हे अनेकांनी ऐकलेलं आहे. ही जी प्रवृत्ती कुठे दिसते, व्हेज नॉनव्हेज मराठी माणूस नॉनव्हेज खातो, त्याला घर देणार नाही, तू इथून बाहेर जा, मारामाऱ्या याच्यावर झालेल्या आहे. महाराष्ट्रातले उद्योग घेऊन, ऐकून घ्या तुम्ही, इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे गुजरातमध्ये नेलं. काय कारण होतं? सगळ्या फायनान्शियल सेंटर्सचे, म्हणजे बँक्स असतील, LIC असेल, नाबार्ड असेल, याचे हेडक्वार्टर मुंबईत आहे. नॅचरली इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर तिथं असलं पाहिजे. डॉकयार्ड घेऊन जाण्यापासून
आता JNPT बाजूला करून तिकडे वाढवांमध्ये म्हणजे ते गुजरातशी कनेक्टेड आहे, म्हणजे JNPTचं महत्व कमी करायचं. हे सगळं जे आहे हे मुंबईचं महत्व कमी करून महाराष्ट्राचं नाचक्की करणे त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. हिंदू समोर मुस्लिम, मराठ्यांसमोर ओबीसी, एका जातीसमोर दुसरी जात, धर्मासमोर धर्म, भाषेसमोर भाषा, हे असा जो धंदा चालवलेला आहे तो थांबवला पाहिजे. सगळ्यांचा बरं अतुलजी, थोडक्यात सगळं महत्व मुंबईकडनं गुजरातकडे जात आहे. आपण बघूया, विचारूया केशवजी याच्यावरती काय उत्तर देतात. ऐकून घ्या. वेदांत फॉक्सकॉन यांनी नेला. काय झालं त्या प्रोजेक्टचं? आतापर्यंत संपला प्रोजेक्ट तो. त्यांची जी धवलिया जी आहे ना, धवली 25 वर्ष झाले अजूनपर्यंत ती MIDC डेव्हलप झालेली नाही आहे. औद्योगिक क्षेत्र करणार होते, डेव्हलप झाली नाही अजूनपर्यंत पूर्वी. बरं काय सांगतात? महाराष्ट्राचं नुकसान, मुंबईचं नुकसान, देशाचं नुकसान आणि बेरोजगारी. 1 लाख रोजगार निर्माण होणार होते. काय झालं त्या प्रोजेक्टचं? बरं, म्हणजे अतुलजी कुठेतरी थोडक्यात जो डेव्हलपमेंटचा मुद्दा पुढे केला जातोय भाजपकडनं, त्यावरती प्रश्न आहे आणि उत्तर देतात केशवजी बोला. खरंच अर्धवट माहिती किंवा मुद्दामून जाणीवपूर्वक केलेलं आठवणी विस्मरणाची सवय, हे मला माहिती नाही. काँग्रेसची सवय का खासियत मला माहिती नाही. उत्तर 1 मिनिट. अतुल लोंढे एक शब्द बोललो नाही म्हणजे मी बोलतोय आता. मुद्द्यावर उत्तर द्या म्हटलं. मुद्द्यावर तुम्ही ठरवायचं नाही. इथे मी बोलून काय ठरवायचं ते मला नाही, अजिबात नाही. 1 मिनिट. हे काय चाललंय? हे उत्तर देऊ द्या मला. मुळात असं आहे की विस्मरणाचं 1 मिनिट सगळ्यांना अतुलजी आणि केशवजी दोघांनाही विनंती, आपण मुद्द्यावर राहूया. केशवजी त्यांनी उत्तर दिले, आपण मुद्द्यावर उत्तर देऊया. मुळात विषय असा आहे की सगळ्यात महत्वाचं आजही मुंबईचं महत्व, किंबहुना सर्वाधिक मुंबईचं महत्व, सर्वाधिक गुंतवणूक कुठे येते? मुंबईत येते. महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात येते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार ज्या उद्योगाचा उल्लेख केला ते महाआघाडी सरकारचं पाप होतं, आपल्याच सरकारचं, ज्यामध्ये काँग्रेस सहभागी होती. त्या सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेले. याचं शरम, त्याच्याबद्दलचं काहीतरी वाटलं पाहिजे होतं. पण त्याच्याऐवजी दुसऱ्याच्या नावाने बेछूटपणे बोलत सुटायचं, ही राहुल गांधींपासूनची खासियत इथे दिसतीये. दुसरा त्यातला मुद्दा, आपण वर्षनिहाय परकीय गुंतवणुकीची काढत घेऊ. सगळ्या जगातले जग कुठे गुंतवणूक करू इच्छिते भारतात करायचं असेल तर महाराष्ट्रातली राज्य, ते महाराष्ट्र आणि मुंबई. की गेल्या वर्षभरामध्ये जेव्हापासून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून जो महाराष्ट्र 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये तळाला गेला होता, तिथून गुंतवणूक वर आणण्यामध्ये आकडेवारी सहित सगळे उपलब्ध आहे. ते सगळ्यांसाठी गुगलवरती उपलब्ध आहे. ती कुणीही पाहू शकतं. ते लपवाछपीचं रॉकेट सायन्स नाहीये. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा गतिमान करण्याचं, मुंबईला पुन्हा एकदा नवस्वप्न दाखवायचं काम हे देवेंद्र. 1 मिनिट पूर्ण होऊ द्या. तिसरं, मुंबईकरांचं सुखकर जीवन. साधे मेट्रो सारखे प्रोजेक्ट या महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि ज्यामध्ये काँग्रेस सहभागी होतं, हे प्रकल्प रखडवण्याचा आणि त्याची किंमत वाढवण्याचं पाप जर कोणी केलं हजारो कोटींनी, तर ते काँग्रेस असलेल्या सरकारमध्ये महाविकास आघाडी सरकारने केलं. मुंबईकरांच्या डोक्यावरती पाप लादण्याचं काम, सगळ्या संकट लादण्याचं काम हे जोड कोणी केलं ते काँग्रेसने केलं. शेवटचा मुद्दा, 1 मिनिट, शेवटचा मुद्दा. मुळात कुठलं मुंबईचं प्रेम मांडताय तो मला काँग्रेस आणि आता संदीप देशपांडे, ज्यांच्याबद्दल मुंबईसाठी स्वतंत्र करण्यासाठी गोळ्या कोणी झाडल्या? काँग्रेस सरकार मुख्यमंत्री असताना काँग्रेस कुणी झाडलं इथे? मोरारजी देसाई कोण होतं? त्याच्यानंतर संघर्ष करून त्यानंतर मुंबई मिळवायला लागली. आज त्याच काँग्रेस संकट जाण्यासाठी काय उद्धव ठाकरे आणि मनसे दोघांचीही धडपड चालू आहे. हे सगळ्यात खरं तर मराठी माणसासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. बरं, आपण पुन्हा एकदा मराठी माणसाच्या मुद्द्यावरती यायचं, हे महत्वाचं. पण त्याआधी अतुलजींचं उत्तर घेणार आहे आणि त्यानंतर संदीपजींकडे ते. अतुलजी, आता हे मोरारजी देसाई यांचेच प्रधानमंत्री होते आणि एक चांगलं झालं केशव तुम्ही सांगितलं की महाराष्ट्र अग्रेसर आहे आणि नरेंद्र मोदी हे सपशेल अपयशी झालेले आहे, असं जे आहे ते केशवजीच्या बोलण्यातून स्पष्टपणे समोर आलेलं आहे. त्यांना कुठे काही करता, देशामध्ये कुठे काही करता आलं नाही. महाराष्ट्र पहिल्यापासून अग्रेसर आहे आणि तुमच्या काळामध्ये 9.5 लाख कोटीपेक्षा जास्त आणि नॉन बजेटरी, ऑफ बजेटरी ज्याला म्हणतो लोन, हे जे आहे 12.5 लाख कोटीपर्यंत या महाराष्ट्रावर गेलेलं आहे. त्यामुळे विकासाच्या गपाटा करू नका. वेदांता फॉक्सकॉनची 15 जुलै रोजी तुमची मिटिंग झालेली होती. त्या मिटिंगचे मिनिट्स मी ठेवून प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. हे कसे नालायकासारखे खोटा बोलतात आहे आणि महाराष्ट्रामध्ये 1 लाख रोजगार येणारा प्रोजेक्ट तिथे नेला, तिथे बुडवून टाकला. तिथे तो प्रोजेक्ट चालत नाही. त्या धौलियामध्ये मी स्वतः जाऊन तिथून लाईव्ह करून दाखवलेलं होतं की इथे काहीच नाही आहे. 5 स्टार करणार होते, व्हायब्रंट गुजरात, काही झालेलं नाही तिथे. या माणसांनी बर्बादी करण्याशिवाय काहीच नाही केलं देशात. सर्वात मोठी बेरोजगारी. अतुलजी पुन्हा थांबवते, केशवजी तुम्हालाही थांबवते, कारण हा आपला मुद्दा नाहीये. आपण पुन्हा एकदा मराठी माणसाच्या मुद्द्यावरती येऊया आणि मी पुन्हा एकदा जाते संदीप देशपांडे यांच्याकडे. संबंधित आहे, डेव्हलपमेंट संबंधित आहे, नोकऱ्यांशी संबंधित आहे, पेपर लीकशी संबंधात आहे, इंडस्ट्री याच्याशी संबंधात आहे. सगळी जी येत आहे ना, जी
सगळी जी डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट येत आहे की कुठे त्याला ग्रीन इन्व्हेस्टमेंट म्हणतात का? आता यांच्या लोकांना कळतंय का? त्या अमित साटमांना कळतंय का की ते जे बोलत आहेत ते मुख्यमंत्र्यावर बोट दाखवत आहेत? मुख्यमंत्र्यांनी काय केलं महाराष्ट्रासाठी? 3 वर्ष झाली यांचंच आहे ना प्रशासन आहे तिथे, प्रशासकीय सरकार चालू आहे ना, 22 नंतर सरकार आहे. मला बोलायचंय मग आता मला सांगा ना काय काय केलं यांनी? अमित साटमांना समजते का एक मिनिट की कोणत्या कोणत्या संस्था मुंबईच्या डेव्हलपमेंटसाठी मुंबईच्या डेव्हलपमेंटसाठी कोणत्या कोणत्या संस्था या राज्य सरकार चालू त्यांना माहिती आहे का? त्यांना माहिती आहे का? मोठं काँग्रेस अतुलजी, केशवजी काहीतरी बोलतात, आपण त्यांचं ऐकून घेऊया, त्यांना काय म्हणायचं ते. मला किती वेळ बोलणार? एकच किती वेळ टाइम काढून बोला तुम्ही. किती वेळ बोलताय? ही पद्धत आहे का? बरं, आता तुम्ही दोघंही जरा थांबा, त्याच्यानंतर मी आता संदीपजींकडे जाते. मला संदीपजींना पुन्हा मूळ मुद्द्यावरती आणायचं आहे. संदीपजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शेवटी राहून राहून मनसेकडे हाच मुद्दा आहे का ही निवडणूक जिंकण्यासाठी, मराठी माणसाचा मुद्दा? मुळात असं आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विकास काय आहे भारतीय जनता पक्षाकडनं शिकायची गरज नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पहिला पक्ष आहे ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासाची ब्लूप्रिंट केली. आज आमच्याच ब्लूप्रिंट मधले बरेचसे प्रोजेक्ट हे भारतीय जनता पक्ष करायला उत्सुक आहे किंवा करताना दिसते तुम्हाला, जे आम्ही पहिले मांडलेले प्रोजेक्ट होते ते. नंबर 1. नंबर 2, मराठी माणसाबद्दल मनसेने जेवढं केलंय, मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाला आम्हाला उत्तर द्यायची गरजच नाही की आम्ही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी काय केलंय हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. 100हून अधिक केसेस मराठी माणसासाठी राज ठाकरेंवर आहेत. त्यामुळे हे त्यांच्याकडनं आम्हाला शिकायची, भारतीय जनता पक्ष केशव उपाध्याय यांच्याकडनं आम्हाला शिकायची गरज नाही. सर्वात महत्वाची, ज्या पद्धतीने परप्रांतीयांची दादागिरी या मुंबईमध्ये चालू आहे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही डिस्टन्स जो ठेवलाय तो आम्ही काँग्रेसपासूनही तेवढा डिस्टन्स ठेवलाय ना. मी म्हणताना दोघांनी म्हटलं ना, दोघांनी परप्रांतीय लोकांना निवडून दिलेले आहे. मी हे म्हटलंच नाही की एकट्या भारतीय जनता पक्षाचे आहे. भारतीय जनता पक्षाचे ऐका 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 आता मी तुमच्यामध्ये कोणाच्या मध्ये बोललो नाही, माझं ऐकून घ्या. आता भारतीय जनता पक्षाचे दिलीप पटेल आहेत, तर त्यावेळेला काँग्रेसचे प्रवीण छेडा होते. त्यामुळे दोघंही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. दोन्ही जे नॅशनल सो कॉल्ड नॅशनल पार्टी आहेत, दोघे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. यांना इथल्या स्थानिक भूमिपुत्राची पडलेली नाही. आज सगळे तुम्ही प्रोजेक्ट गिनवताय आम्हाला की अटल सेतू झाला. अटल सेतू कोणी केला? शासनाने केला. महापालिकेची जी कामं आहेत, गेल्या 2.5 वर्ष हे सरकार, मागचे 2.5 वर्ष आणि आताचं 1 वर्ष, 3.5 वर्ष सत्तेत आहे महायुतीचं सरकार. मला सांगा, महापालिकेच्या दृष्टीने कुठलं विकासाचं काम केलं? सगळेच 3.5 वर्षात मोठे मोठे भ्रष्टाचार यांनी केले. आता कचऱ्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं, महानगरपालिकेचं टेंडर 4,000 कोटीचं होतं, 6,500 कोटीचं टेंडर पास करतात हे लोक. 2,500 कोटी वरती महानगरपालिकेच्या एस्टिमेटच्या वरती. कसला विकास आणि कुठल्या गप्पा मारताय तुम्ही? पण संदीपजी, तरी सुद्धा राज ठाकरेंनी बोलताना ही मराठी माणसाने गाफील राहू नये आणि कदाचित मराठी माणसासाठी शेवटची महापालिका निवडणूक असेल असं म्हटलंय. असं नाही म्हटलेलं की ज्या डेव्हलपमेंटचे प्लॅन्स आहेत त्याची ब्लूप्रिंट आधीच सुरू झाली होती. त्यांचं विधान आहे ते स्पेसिफिकली हे म्हणतात ना की मनसेला विकासाची काही देणं घेण्याने भावनिक कार्ड घ्यायचं. त्यांना मी सांगतोय, उत्तर देतोय की विकासाची पहिली ब्लूप्रिंट आम्ही केली. आम्हाला विकासाबद्दल सांगू का? नाशिकमध्ये जो आम्ही विकास केला त्याची वाट भारतीय जनता पक्षाने नाशिकमध्ये लावली की नाही लावली? मग त्यांनी आम्हाला विकासाबद्दल सांगायचं नाही. आम्ही जेवढे प्रोजेक्ट केले त्याची पूर्ण वाट नाशिकमध्ये लावलीत तुम्ही. नाशिकमध्ये आजही लोक नाव काढतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आणि राज ठाकरेंचं. संदीपजी, तुमचा मुद्दा कळलाय. संदीपजी, तुमचा प्रश्न कळलाय. मला एक शेवटचा मराठी माणसाच्या विषयाबद्दल एक सांगायचंय. ज्या पद्धतीने परप्रांतीची दादागिरी चालू आहे, काय आम्ही कबूतरखाने हटवू देणार नाही. परवा ते जैन मंदिर, तिथलं जे अनधिकृत जैन मंदिर होतं ते पाडलं. सगळे जैन लोक रखतात, त्यांना पाठिंबा देणारे कोण होते? भारतीय जनता पक्ष होता. तो फडतूस सुनील शुक्ला सारखा माणूस, त्याला पाठिंबा देणारा कोण? भारतीय जनता पक्ष. म्हणून आम्ही सांगतोय की उद्या जर ही निवडणूक या लोकांनी जर जिंकली तर ती मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक असेल. सगळं राज्य हे परप्रांतीयांचं. बर, केशवजी, कसं उत्तर द्यायला? नाही, मला खरंच हसवलं. नाशिककरांना विकास आणि अमुक, ज्या नाशिककरांनी भरभरून सत्ता दिली त्याच नाशिककरांनी वैतागून काढून काय सगळ्यांची निवडणुकीमध्ये नाही असं वस्तुस्थिती ही तर नाकारते ना. अहो, साधं गणित आहे. संदीप मी बोलायचं, संदीप मगाशी मी बोललो नाही. संदीप मी सगळं ऐकून घेतो, आता मध्ये बोलायचं नाही. आता माझं ऐकून घ्यायचं. असं आहे की मुळामध्ये ज्या नाशिकच्या गप्पा तुम्ही मारता त्याच नाशिककरांनी पूर्णपणे मनसेला पूर्णपणे नाकारलं, कुठेही ठेवलं नाही. ही वस्तुस्थिती, ही वस्तू स्वीकारावी लागेल. त्यामुळे विकासाच्या गप्पा कृपया मारू नका, पहिला मुद्दा.
दुसरा त्यातला मुद्दा त्या सगळ्या विषयामध्ये मराठी माणूस हा ज्यावेळी मुंबई बाहेर पडत होता, वर्षानुवर्ष मुंबईवर राज्य कोण करत होतं आणि अभिमानाने सांगितलं जात होतं, त्यावेळी मराठी माणूस ज्यावेळी गिरण्या बंद पडत होत्या, त्यावेळी बाकीच्या गोष्टी होत होत्या, त्यावेळी कुठं होतं तुमचं सोकॉल्ड मराठी नेतृत्व? कुठेच नव्हतं. त्यावेळी मराठी माणसाची आठवण नाही आली. ज्यावेळी मराठी माणूस लागत होता त्यावेळी मुंबईवर नेतृत्व करणारं जे काही सोकॉल्ड नेतृत्व होतं ते कुठे होतं, हा त्यातला पुढचा प्रश्न. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की मुंबईकरांना नुसते हे अमुक पाहिजे त्यांनी गोष्टी होत नसतं. तो मुंबईकरांचं सुखकर सुरक्षित जीवन प्रत्येक मराठी माणसाचं, त्यात प्रत्येक मराठी माणूस आहे, त्याला ते हवंय आणि ते देऊ शकतं. ते केवळ भावनेच्या आधारावरती देऊ शकत नाही. द्वेष, मराठी भाषा द्वेष पसरवत आहात, तो पसरवा. द्वेषाच्या मुद्द्यावरती केशवजी मी पुन्हा येते, पण आता संदीपजींना उत्तर देऊ देत. संदीपजी उत्तर एवढंच उत्तर द्यायचंय. नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले नाशिक दत्तक घेतो असं खोटं सांगितलं नाशिककरांना आणि सत्तेवर आले. विकासाचं कुठलंही काम गेल्या 5 वर्षात नाशिकमध्ये झालेलं नाही. उलट ते आम्ही चांगल्या पद्धतीचे रस्ते म्हणून ते तुम्ही खराब केले. दुसरा मुद्दा मुंबईमध्ये केशवजी त्यांचं उत्तर ऐकून घेऊया आपण. केशवजी विनंती आहे, केशवजी आपण त्यांचं ऐकून घेऊया. संदीपजी बोला. दुसरा महत्वाचा मुद्दा, तुम्ही सांगताय इथे मराठी माणूस बाहेर झालेला तेव्हा तुम्ही काय करतात? अहो 25 वर्ष शिवसेनेबरोबर सत्तेत भारतीय जनता पक्ष पण होता ना, तुम्ही कशी जबाबदारी नाकारणार ती? जर शिवसेनेने भ्रष्टाचार केला असेल तर त्या भ्रष्टाचारात तुम्ही पण सहभागी होतात. 25 वर्ष त्यांच्या मांडीला मांडी लावून 25 वर्ष तुम्ही सत्तेत होतात की नाही शिवसेनेबरोबर? मी दोघांनाही थांबवते आता. मला असं वाटतं आरोप प्रत्यारोपांमध्ये आपला मुद्दा भरकटत चाललाय. केशवजी आणि संदीपजी आपण कृपया थांबा. मी आता अतुलजींकडे जाते. अतुलजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की काल जे वक्तव्य केलेलं आहे राज ठाकरेंनी, अशाच कारणांमुळे कुठेतरी तुम्ही त्यांच्यापासनं अंतर राखून आहात का? कारण कुठेतरी सातत्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं अशी इच्छा व्यक्त होत होती की मनसेला सुद्धा महाविकास आघाडी सोबत घ्यावा, आणि आता ते दोर कापले गेलेत का पूर्णपणे? 2 मुद्दे मला याच्यातले महत्वाचे मांडायचे आहेत. पहिला मुद्दा हा आहे की अदानीच्या घशामध्ये मुंबई घालण्यासाठी हे गुलाम बीजेपी जे आहे ते काम करत आहेत, ते मुंबईच्या जनतेने ओळखलं पाहिजे. दुसरं, पहिले रिजनल कोटा होता स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये. प्रत्येक स्टेटला तिथल्या लोकांना जे आहे त्या भूमिपुत्रांना नोकऱ्या द्याव्या लागत होत्या. हे बीजेपीने केंद्रामध्ये काढलेलं आहे, महाराष्ट्रासोबत धोका केलेला आहे, प्रत्येक राज्यासोबत धोका केलेला आहे. पर्टिक्युलर एकाच ठिकाणचे लोक सगळीकडे येत आहेत, हे महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. तो पहिले फायदा होत होता. आता राहिला प्रश्न केशव किंवा बीजेपीचं कोणीही सरळ उत्तर देऊ शकत नाही. ते ह्यांनी असं केलं, ह्यांनी तसं केलं, ह्यांनी असं केलं. मग 11 वर्ष काय तुम्ही काय भजीत राहत होते का? 11 वर्ष तुम्ही होते ना पॅच, अजून खड्डे नाही पुजले तुमच्या मुंबईचे, तुम्ही झाडं तोडून टाकले. एक गारे जे आहे ते तिथलं लंग्स आहे मुंबईचे, ते संपवण्याचं तुम्ही काम करता. तुम्ही मराठी शाळा संपवल्या तिथल्या. 3 वर्षामध्ये तुमच्या हातात असताना तुम्ही काय केलं? हा महत्वाचा मुद्दा आहे ना. तुम्ही महाराष्ट्राचं नुकसानच केलेलं आहे. अतुलजी, हे सगळे मुद्दे मान्य आहेत, परंतु मी तुम्हाला विचारलेला प्रश्न पण त्याचं पण मला उत्तर अपेक्षित आहे की मनसेच्या वतीने किंवा राज ठाकरेंनी काल जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही अंतर राखून आहात का? जरी शिवसेना, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला इच्छा असली की मनसेने महाविकास आघाडी सोबत मुंबईची लढत जिंकावी किंवा लढवावी अशी इच्छा असली तरी सुद्धा ते दोर कापले गेलेत का आता कालच्या वक्तव्यामुळे पूर्णपणे? नाही, असं आहे की आम्ही सरळ आमच्या सर्व लोकांना सांगितलेलं होतं की स्थानिक स्तरावर कुणासोबत आघाडी करायची, कोणासोबत नाही करायची त्यांचा निर्णय असेल. पण त्याच्यामध्ये अट अशी होती की जे इंडिया आघाडीतले लोक आहेत त्या इंडिया आघाडीतल्या लोकांसोबतच आपल्याला जाता येईल. त्यामुळे मनसेकडनं आम्हाला प्रपोजल आलं नाही, आम्ही त्यांच्याकडनं दिलं नाही, कुठलीही चर्चा नाही. पण लोकांनाच काय एवढं पडलेलं आहे की आम्ही येतो की नाही येत, संबंधच येत नाही. मुंबईच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे की आम्हाला लढायचं वेगळं, लढतील ते वेगळं. पण मग आता मगाशी संदीप देशपांडे काँग्रेसवरती सुद्धा आरोप केले, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ठीक आहे. आता ते कधी सत्तेत नव्हते, त्यांना आरोप करण्याचं दुसरं काय आहे? पण महाराष्ट्राचं जे नुकसान बीजेपीने केलेलं आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं जे नुकसान केलेलं आहे, महाराष्ट्राच्या युवकांचं जे नुकसान केलेलं आहे, मुंबई जी विकण्याचा घाट घातलेला आहे अदानीला, त्याच्या विरुद्ध मात्र आम्ही ताकदीने लढणार, हे याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. बरं, ठीक आहे. केशवजी बोला. नाही, मला सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राचं आणि मुंबईच्या विकासाच्या नुकसानी गप्पा मारतात. अडाणी सोबत बोलतो अडाणीचं धारावीचं कॉन्ट्रॅक्ट महाविकास आघाडी सरकारच्या काळातलंच आहे. जरा माहिती घ्या. किती खोटं नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह. केशवजी, अतुलजी, पुन्हा एकदा आपण मुद्द्यापासून फारच भरकटतोय. आपण जरा थांबूया. मी पुन्हा एकदा संदीपजींकडे जाणार आहे कारण हा आज आपला विषय नाहीये. संदीपजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने मराठी लोकांना गाफील राहू नका, नाहीतर भविष्यामध्ये कदाचित जी शेवट
शेवटची निवडणूक असेल असं म्हणलंय. नक्की कारण काय आहे तुमच्या दृष्टीने, मनसेच्या दृष्टीने? मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की ज्या पद्धतीने मतदारसंघ तयार होत आहेत, परप्रांतीयांची संख्या एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करून तिकडे तिकडे मतदारसंघ बनवायचे, या पद्धतीचं घाणेरडं राजकारण ज्या पद्धतीने चालू आहे, आज आपण बघितलं तर जो गुजरातला जोडलेला जो पट्टा आहे तिकडनं जे गुजराती लोकांची संख्या जी तिथे, आता केशवजी मी मध्ये बोललो का केशवजी जरा थांबा, बोललो का? मी तुमच्याकडे येते. केशवजी माझ्यामध्ये बोलायचं नाही. केशवजी एक क्षण थांबा. बोलायचं नाही. ज्या पद्धतीने यांचे आमदार कोण आहेत, पियुष गोयल कसे काय तिकडनं निवडून येतात, गुजराती माणूस कसं काय निवडून येतो, कसे गुजरात्यांना तिकीट देतात? मला केशवजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आणि संदीपजी तुम्हाला दोघांनाही मला प्रश्न विचारायचा आहे की कुठेतरी मराठी विरुद्ध गुजराती किंवा परप्रांतीय किंवा हिंदू मुस्लिम असे सगळे मुद्दे सातत्याने निवडणुकांमध्ये गरजेचेच आहेत का? कारण याच मुद्द्यांवरनं कुठे ना कुठेतरी निवडणुका सातत्याने लढवल्या जातात. एक मिनिट, मला पहिला उत्तर देऊ दे. मला उत्तर देऊ दे ना. मला उत्तर देता केशवजी मला अतुल लोंढे मध्ये बोलत होते. केशवजी थोडं थांबूया. संदीप देशपांडे यांचं उत्तर पूर्ण होऊ देत. आपण पुन्हा केशवजी आणि अतुलजी कृपया थांबा, नाही तर मला तुम्हाला क्षणभर म्यूट करायला लागेल. आधी आपण संदीप देशपांडे यांचं उत्तर घेऊया. तुम्ही विदाऊट भाजपा चर्चा करा. पूर्वी भावेंचा याबद्दलचा एकांगी पद मला मान्य आहे, हे तुम्हाला असं म्हणायचं? माझं एकांगी पद नाहीये, माझं असं म्हणणं आहे की त्यांचा विचारलेल्या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊया. वेळ काढून पुन्हा तुम्ही जास्त वेळ देताय, हे फार बरं ठीक आहे, तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. मग मी संदीपजींकडे क्षणभर थांबा. मध्ये बोलत होते मी बोलत असताना मध्ये केशवजींच्या मध्ये मी बोललो नाही. संदीपजी, मी तुम्हाला विनंती करते आपण क्षणभर थांबा, त्यांच्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर बाकी आहे. केशवजी बोला. मुळामध्ये असं आहे की भारतीय जनता ज्या धारावी टेंडरचा उल्लेख चाललाय, अतुल लोंढे म्हणजे फेक नॅरेटिव्ह किती करावं, ते धारावीचं टेंडर हे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात आलं, ते तसंच पुढे गेलं. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने केलं ते चांगलं, दुसऱ्या सरकारने केलं तेच टेंडर तर मात्र वाईट. हा फेक नॅरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी विकासाचे जे प्रकल्प आहेत, ज्या गतीने महाराष्ट्र पुढे येतो, जो काँग्रेसच्या काळाकडे मागे पडला होता, त्याची ओळीनं 10 उदाहरणं माझी द्यायची तयारी आहे. अतुल लोंढेंची ऐकायची तयारी आहे. केशवजी आता आपण थांबूया. केशवजी आपल्याकडे एवढा वेळ नाहीये, आता मात्र मी तुम्हाला थांबवते. आता तुम्ही थांबा. अतुलजी कृपया आपण थांबा. आधी मी संदीपजींचं त्यांचं उत्तर पूर्ण करून घेते आणि शेवटी मी तुमच्याकडे येते. संदीपजी बोला. मी तुम्हाला सांगत होतो की ज्या पद्धतीने परप्रांतीयांची दादागिरी चालली आणि त्यांचे मतदारसंघ बनवले जात आहेत. आज बोरोली किंवा हा साईडचा जो पश्चिम उपनगराचा भाग आहे, आज तिकडनं जवळजवळ 26 हे परप्रांतीय नगरसेवक निवडून येतात, भारतीय जनता पक्षाचे आणि काँग्रेसचे मिळून. कसे हे मतदारसंघ तयार होतात परप्रांतीयांचे? आज न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये काय झालं, 50% वर परप्रांतीयांची संख्या घेतली आणि त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन तो तिथला महापौर, परप्रांतीय महापौर निवडून दिला. आज उद्या हीच परिस्थिती मुंबईमध्ये कशावर येणार नाही. आणि मग राज ठाकरे बोलतात ते काय चुकीचं बोलतात की आपण सावध राहायला पाहिजे, तर मुंबई आता निघून जाईल मराठी माणसाच्या. हे जर ते बोलले तर कुठे चुकीचं बोलले? संदीपजी, मला असं वाटतं की तुमचा अत्यंत एक्सप्लेनेटरी आहे मुद्दा आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्याच्यामुळे आता मी अतुलजींकडे जाते. अतुलजी, या दोन्ही प्रश्नांवरती तुम्ही अगदी थोडक्यात उत्तर द्या. असं आहे, एक तर दुबई जे टेंडर आहे धारावीचं, ते 7,500 कोटीचं होतं, ते 5,500 कोटीवरनं का दिलं? धारावीच्या व्यतिरिक्त डम्पिंग यार्ड पासून वेगवेगळ्या जमिनी ज्या आहेत त्या 3 पटीनं जमिनी तुम्ही अदानीला का दिल्या? मुंबई पोर्ट हे जीएमआरचं आर्म ट्विस्टिंग करून, हात मुरगळून ईडीच्या त्याच्यावर रेड्स करून ते दिलं. FIBBचा जो रूल आहे तो 2 पोर्टच्या वरती एक कंपनी करू शकत नाही. देशातले 6 पोर्ट अदानीला दिलेले आहे. मुंबई अदानीच्या घशात घालण्यासाठी निवडणूक आयोगाला हाताशी घेऊन 11 लाख बोगस वोटर भरून निवडणूक जिंकण्याचा जो प्रयत्न बीजेपी करत आहे, त्याची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागत आहे. या बीजेपीने केशवजी, मी येणार आहे तुमच्याकडे. केशवजी, आता बोलू नका, मी येते तुमच्याकडे. आज निवडणूक आयोगाला हाताशी घेऊन निवडणुका चोरणे, सरकार चोरणे हा धंदा यांनी चालवलेला आहे. त्याच्यावर आमचं रामलीला मैदानावर तर मोठं आंदोलन आहेच, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. आम्ही सगळ्या पक्षाचे लोक गेलेलो होतो निवडणूक आयुक्तांना भेटायला आणि त्यांना सांगितलं होतं की याद्या तुम्ही व्यवस्थित करा. त्यात बाळ नांदगावकर पण होते. नक्कीच. आणि याचा मुद्दा आज पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधूंच्या वतीने आज आदित्य ठाकरेंनी सुद्धा मांडलेला आहे. पण मला असं विचारायचं आहे की परप्रांतीयांच्या मतदारसंघाचा जो प्रश्न होता संदीप देशपांडेंचा, त्याच्यावरती तुम्ही उत्तर द्या. नाही, प्रश्न सरळ सरळ आहे. आमचा जो प्रश्न आहे कॉन्स्टिट्युशनल
याच्यावर संविधानावर आमचा विश्वास आहे. संविधान सगळ्यांना, आर्टिकल 19 सगळ्यांनाही भारतामध्ये कुठेही जाऊन व्यवसाय करण्याची परवानगी देतं. पण जी जबाबदारी ज्या पद्धतीनं बीजेपी झटकत आहे, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं नुकसान बीजेपी जाणीवपूर्वक करत आहे, द्वेषातून करत आहे, त्याच्यासाठी आम्ही त्याच्या विरोधात उभा आहोत. त्या पद्धतीनं अदानीला महाराष्ट्र विकण्याचा घाट घातला जातो. नक्कीच अतुलजी, शक्तीपीठ मार्गापासून महाराष्ट्राचं लोअर इस्को हे त्यांना गोव्यामधून एक्सपोर्ट करता, विशाखापट्टणमधून नक्की अतुलजी, तुम्ही अत्यंत व्यवस्थित तुमचा मुद्दा मांडलेला आहे, तो जनतेपर्यंत पोहोचलेला आहे. एक शेवटची कमेंट घेणार आहे आता केशवजींकडनं आणि त्याच्यानंतर अगदी थोडक्यामध्ये केशवजी, अगदी थोडक्यात मला फक्त मध्ये कोणी विचार करण्याची आशा करतो. मुळामध्ये असं आहे की बरोबर आहे, काँग्रेसला दुबईच्या शेखचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जावं असा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला होता आणि दुबईच्या शेखला कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्यामुळे त्यामुळे जी तडफड, जी अस्वस्थता काँग्रेसमध्ये दिसतीये आणि त्यातून बेछूट आरोप करणं सुरू आहे, त्याचा हा परिपाक आहे. नंबर 1 मुद्दा धारावीबाबत. दुसरा मुद्दा, ज्या निवडणूक आयोगाने निवडणूक याद्या, मतदार याद्या निर्दोष असल्या पाहिजे, त्याबद्दल दुमत कारण नाही. आपण वर्षानुवर्ष त्याच मतदार याद्याबद्दल, दुरुस्तीबद्दल तुम्ही कधी काय सुचवलं? तुम्हाला निवडणूक पराभव झाल्यानंतर याच मतदार याद्यावरती लोकसभा तुम्ही जिंकत होतात, त्यावेळी तुम्हाला आठवलं नाही, त्यावेळी तुम्हाला याबद्दल काही गडबड करायची वाटली नाही. आता पराभव झाल्यानंतर ही कारण शोधण्याचं कारण काय? तिसरं अनेक त्यातल्या खोट्या माहिती निर्माण करून त्यातली खोटी माहिती राज ठाकरेंनी उदाहरण दिली. राज ठाकरेंनी सांगितलं. मला तुम्हाला दोघांनाही थांबावं लागणार आहे, आपली वेळ संपलेली आहे. परंतु मला असं वाटतं की अनेक मुद्द्यांवरती तुम्ही चर्चा केलीत आणि त्याचमध्ये मराठी माणसाचा जो आज महत्वाचा मुद्दा होता त्यावरही तिघांकडनं तुम्ही मत व्यक्त केलेली आहेत. खूप खूप धन्यवाद. आज आपण चर्चा इथेच थांबूया. यानंतर आपण जाऊयात पोल सेंटरकडे. बघूया आज महाराष्ट्राचा कौल काय आहे. एकूण 34,000 मतं आजच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आली आहेत. मराठी माणूस गाफील राहिला तर येणारी महापालिका निवडणूक ही त्याच्यासाठी शेवटची असेल, हा दावा 81% लोकांना पटतोय आणि 19% लोक म्हणतायत की नाही, हा दावा योग्य नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.